झाले का शेंगा फोडून? काय सारखं खोकता ते शेंगावर पडतात. कसं कालवण करायचं? आजारी पडू ना सगळे घरात. अगं बाई तेच करते मी. काय एवढी आरडती ग तू? एवढं का खोकताय मग तुम्ही बिनकामाचे? तुम्ही खोकताय आणि हे अंगाला खाजवीत फिरतात. कसं वाटतं ते चार चौघात? अपमान होतो ना असा. अगं दवाखाना नाही केला, काय नाही, खोकला येतोय, बरा कसा होईल? अहो मग जावं ना तुमचं तुम्ही. दिली ना लेकाने, एवढी प्रॉपर्टी आहे ना तुमची. प्रॉपर्टी दिली तरी पैसे काय त्यांच्याकडे आहेत का? हा उग वरडून काय उपयोग आहे का तिला? अहो चार चौघ लोक घरी येतात, तुम्ही ही खोकती त्यांच्या समोर आणि तुम्ही असं खाजवीत फिरता अंगाला. कसं वाटतं? बरं वाटतं का ते? चार चौघात किती अब्रू जाते बरं. आता हाय आजार त्याला काय करणार? तुम्ही आहे ना घरात राहायच्या लायकीचीच नाही खरं तर. तुम्ही घराच्या बाहेर व्हा. वा घराच्या बाहेर तुम्ही. तुमच्या मुलाला आल्यावर मी समजेल. वा उठा उठा उठा. वा घराच्या बाहेर उठा. वा घराच्या बाहेर वा. अगं कशाला? उठा उठा. वा घराच्या बाहेर. अगं सुनबाई, अरे काय चाललंय? काय कुठं काय सांगावं भाऊ, तू गेल्यावर आमच्या असेच हालत. झालं काय नेमकं? जे पाय आता कपडे न ते सारं दिलं. सांगता का मला तुम्ही काय झालं? काय नाही बाबा, आमच्या म्हाताऱ्यांचं आहे ना, तुझ्या घरात त्रास नको आता. काय झालं तर सर? काय झालं ग? अहो ही नुसती खोकत राहते तुमची आई आणि हे नुसते अंगाला खाजवीत फिरतात. चार चौघ लोक जर घरी आली तर कसं वाटतं? ते बरं वाटतं का? सांगा बरं. तुम्हाला कमी करता येत नाही खोकायचं? आता काय मरायचं का आम्ही? तू दवाखान्यात 8 दिवस झाले, सांगितलं घेऊन जाय घेऊन जाय. यांना दुसरीकडे राहू द्या, मला काही माहित नाही. मी जिथे असेल तिथे हे नको आहेत मला. तुम्हाला कमी करता येत नाही का खोकायचं? बघा ना, हे खोकत राहतात आणि हे नुसते अंगाला खाजवीत राहतात. कसं वाटतं ते? तुमचे मित्र तरी घरी येतात का? माझ्या मैत्रिणी पण घरी यायच्या बंद झाल्यात अशा वागण्याने यांच्या. अरे पाहून रावळ सुद्धा घरी येणार. त्यांना 17-12 सांगितलं की तुला 17-12 सांगितलं तर कमी खोकत जा म्हणून. आता तू आणलेलं औषध तर मी रोज पिते, पण खोकलाच बरा नाही. आता यांच्या औषधाला पण कुठून पैसे आणायचे? हजार रुपयाच्या बाटल्या लागतात त्यांना. आता पण देतोय ना आम्ही आणून, तरी तुमचं हाय ती चालूच आहे. अरे बाबा, कोण हाऊस म्हणून खोकत नाही. खोकताना जीव जातोय पार्टीचा, तरी का खोकती कळत नाही तुला? मला ते बाकी काही माहित नाही. हे दोघं मला या घरात नकोत. घरात पाहुणे राहून यायची बंद झाली यांच्यामुळं. हो का? आता तुमच्यामुळे ना आम्हाला त्रास व्हायला लागलाय खरंच. सहन करायचं पण एक लिमिट असतं. लिमिटाच्या बाहेर गेलाय तुम्ही. मग काय करायचं आता? मरायचं का मग आम्ही म्हातारपणात? घराच्या बाहेर निघून जा. मरायचं एकच हे असतो का? पर्याय आहे का? तुमचं तुम्ही निघा तिकडे, एखादं कोपकी बांधा तिकडे राहा. नका आमच्या जीवाला त्रास करू. नाही मग तू तुझ्या हातानेच खूपी बांधून दे आम्हाला. तुमचं आम्ही तुम्ही राहतो. बांधा, मी मोकळा नाही. आणि 17-12 सांगायला बरोबर वाटत नाही. लोक नावं ठेवतात बाबा, कुठं काढतो आम्हाला घरा बाहेर? लोक अशी पण नावं ठेवतात ना. लोक अशी पण म्हणतातच आहे, काय आई बाबांना घरी ठेवलंय. लोक घरी यायची बंद झाली ना त्यासाठी. आता शेंगदाणा फोडती, शेंगदाणा फोडता शेंगदाण्यात खोकती या. मग बाहेरच्या का माणसाने बघितले, पाहून आले होते, उपाशीच होतोय माघारी. अरे मग तिला फोडायच लावायचं नाही, कशाला कामाला लावतं तिला? कशाला कामाला लावता? म्हणजे मी सगळं करायचं का? माझ्याच बोकांडी सगळं टाकतं का? मग हे काय कामाचे आहेत? मग राहून न राहून काय फायदा? वा घराच्या बाहेर तुम्ही. चला निघा तुम्ही बस. अरे बाबा, हे कुठला न्याय आहे तुझा? लोकांसाठी आई बापा घराबाहेर काढतो. आई बाप घराच्या बाहेर काढले तर अशी लोक नाव ठेवणार. आई ते बाप कामाला जातात, ते त्यांची कामाला जायची, त्यांचे मित्र येतात घरी, पार्टीला येतात कधी कधी. कसं वाटतं त्यांच्या समोर? एकदा तर रिटर्न गेली ना तशीच, तरी तुम्हाला काही वाटत नाही. तरी इथंच राहता निर्लज्जासारखं. चला निघा तुम्ही बस. हे बघा बाबा, तुमचं चला 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 निघा निघा निघा. तुम्ही पण. चला निघा निघा. निघा. काय यांचं डोक्याला कार आहे नुसता. मग पाहुणारा नाव ठेवायला लागली. नका बघू माग वळून. आता हे घर- घराकडे काय बघताय? जर असं बघितलं ना, ही सुद्धा इकून मी कुठतरी निघून जाईल तुमच्यामुळं. आणि काळजी करू नका, वृद्धाश्रम आहेत, जा तिकडे जाऊन राहा. वाटलं तर मी करतो तुमच्या एखाद्या वृद्धाश्रमात सोयी. तेच ऐकायचं बाकी होता. बरं आहे बाबा, ह्याच्यासाठीच तुला लहानाचा मोठा केला होता. चांगले पांग फेडले त्याने तुमची आपले. रोग राहायला लागे ना आम्हाला. बरं आहे मी उठते, इथून मागच काढायला पाहिजे होतं घराच्या बाहेर. अजूनपर्यंत ठेवलंय ना, नशीब समजा. नाही, जा नाही, चला. तू लहान होता, खोकत होता, दुखत होता, तेव्हा आम्हाला नाही रोग झाला, पण आमच्यापासून तुला होईल. किती दवाखाना गेला, फरक पडतो का तुम्हाला? जाऊन तर कशाला बोलत बसतो? निघा चला, इकडे परत येऊ पण नका. चल हो घरात. काय तुम्हाला पोराने हाकून दिलंय? कसा तुम्ही बी चालले? हा, त्याला काही म्हणायचं बाई काहीच नाही. हा, निघाले मेनगुन्यावानी. काय बोलणार आता त्यांना? ज्यांच्यासाठी दिवस रात्र एक केला, एवढी हाल अपेष्टा काढली,
ते पोरांनीला का खुशाल घराबाहेर काढलं आपल्याला. तेच मी म्हणते, अहो धक्का देऊन डायरेक्ट त्याने हाकून दिलं. त्याला वाटलं नाही आई बापाने आपल्यासाठी काय म्हणून नाही केलं. हा अहो मा तापला तर तुम्ही रात्रभर त्याच्या उशाला पट्ट्या करीत बसत होता, त्याला ते नाही आठवलं. हा वाटलं नव्हतं हा दिवस बघायला लागेल आपल्याला. खरंच ना, पण ते सुन अशी का तिने अहो किती कान भरावा त्याचे. हा आपलंच नाणं खोट. तुम्हाला सांग आता, दुखण्याचं कोण नाटक करतंय का ग? आणि ती म्हणते ते खाजितो आणि तुम्ही खोकात, आता कायच करावं. बरंय बाबा, लहानपणी यांचा आजार पाणी काढलं तवा नाही विचार आला आपल्या मनात कवा आपणच कुठेतरी कमी पडलो असेल. पोरांनी घराबाहेर काढले, कोणाला दोष देत बसायचं. अहो अरे मी तर तुम्हाला सोडायला निघाल, कुठं ओळखलं का? नाही रे भाऊ. हा मला वाटलं होतं तुम्ही कुठेतरी चालले म्हणून तुम्हाला सोडणार होत, पण तुम्ही किती शोधलंय तुम्हाला. अहो तुम्ही खूप देवासारखे भेटले मला. माझ्यासाठी तुम्ही देव. अरे. माझं ऐका, तुम्ही माझ्या घरी चला. अरे पण तू हाय कोण बाबा, आणि घरी कुठं चाला? हा आम्हाला आमच्या पोरांनी घराबाहेर काढले, आणि तुझ्या इथं कुठं आमची पेटण येतो? अरे बाबा घराबाहेर आम्ही काढलं? आजारी लोक, खोकला येतो, मला पोराने घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यांना जंतू जाते त्यांच्या जेवणात आमचे. अहो आई असं काय बोलता? कशी असलं तर ती दवाखाना आहे, त्याला सगळी सोय आहे. तुम्ही, मी आहे ना तुमच्यासोबत, माझ्या गाडीत चाला तुम्ही. मी माझ्या घरी येऊन येतो तुम्हाला. तुम्ही नाही म्हणू नका, माझं ऐका राव. नको नको पाया नको. पडतो बाबा, नको आम्हाला. हे बघ, एकदा पोरांनी घराबाहेर काढले, आम्हाला आहे ना आता कुणाचंच नको. काय तुम्ही आमचं असे दोघच चाललाय, कुठं चाललाय काय? कुठं कुठं जावं? चाललोय आमचं आम्हालाच नाही माहिती. आम्ही कुठं देवळात राहू, नदी काठी राहू, पण आम्हाला कुठं नाही अहो जायचं. देवळात काय बोलता तुम्ही? देवळात राहा. तुम्ही माझ्यासाठी देवाऱ्यातले देव येतो. मी देवाला सुद्धा एवढं पुजणार नाही. एवढं तुमची लय उपकार आहे तुम्ही माझ्यावरती. तुम्ही माझ्यावर चला, ऐका माझं. नाही म्हणू नका, चला तुम्ही माझं ऐका. तुम्हाला कळन मी कोण नको आहे काय. नको. परत याने आपल्याला हाकलून दिलं तर कोण आहे, काय ओळख नाही, काय नाही. आता ह्याच्यापेक्षा काय रस्त्यावर येणार आहेत तुम्ही? हाकलून दिलं तरी तुम्ही परत तेच वाट समजा, पण माझं एकदा ऐकून तर घ्या. चला पण माझ्या बाबा आपली ओळख नाही, काय नाही, आम्ही मी कसं सगळं काय जाणार? सांगतो तुम्हाला. ओळख कोणी तुम्ही माझ्यासाठी. मी म्हणलं देवाऱ्यापेक्षा, देवापेक्षा तुम्हाला मी पोचतो. तुमच्यामुळे मी आज जे उभा आहे एवढा. तुम्ही ऐका माझं, चला या. चल भाई, काय या, या, या तुम्ही. या. या. या ना, हे आपलंच घर. आजपासून तुम्ही इथंच राहायचं. केतकी, हे बघ कोण आलंय. या ना, लाजू नका. या या या. बसा, पाणी आण त्यांना. हा. या बसा, बसा बसा, मी पाणी घेऊन पाणी आण. तुम्ही असं बुजल्यासारखं करू नका. हे आपलंच घर आहे. आता तुम्ही मस्त फ्रेश व्हायचं. हे पाणी घे. बस, तुला एकदा ओळख करून देतो. ही केतकी माझी बायको आहे. तुला ज्याबद्दल बोलत होतो ना, हेच ते. अच्छा. आज मी यांच्यामुळे, तुमच्यामुळे झालं हे सगळं. अहो किती नाव काढत असतात हे, तुमचं माहितीये का? अरे बाबा, काय चाललंय हे बघ, काय? आम्हाला आहे ना एक तर आमच्या पोटच्या पोरांनी बाहेर हा. काढले, आणि त्यात आहे ना आम्हाला अजून आमची आपदा करून घ्यायची नाही. काय आहे ते खरं सांगा आम्हाला. अहो तसं काय नाही, जेव्हा कोण नव्हतं तेव्हा तुम्हीच त्यांच्यासाठी देवासारखे धावून आलेले ना. तुम्हाला एक खोटं वाटत नाही? एक मिनिट. तुम्ही आता फ्रेश व्हायचं. तुम्हाला, तुम्ही आता आराम करा. तुम्हाला खरं खोटं सगळं कळेल. हे काय बोलतोय मला तर काहीच तुम्ही जा कळत तिथं जा. त्यांना मी लगेच कळेल तुम्हाला सगळं सांगतो मी. त्यांना तोवर फ्रेश होऊ दे. बसा वरती. या. हॅलो, हा तुम्ही घरी येता का? तुम्हाला का घराबाहेर काढलं? काय सांगावा भाऊ, सगळं त्याच्यासाठी केलं. बायकोने काय कान भरले काय नाही, त्याने डायरेक्ट हाकलून दिलं आम्हाला. पोरांचं म्हणणं काय आहे माहितीये का? तुमचं वय झाले, तुम्ही पडताय आजारी,
आणि तुमचा आजार नको ह्याला त्याला. पोरांना लाज वाटते बाबा आजार सांगायचं आई बापाचं बी. म्हातारा माणूस खोकलं तरी त्यांना लाज लागत होते. काय बोलायचं आता पोरांना. अवघड आहे आताच्या पिढीचं लयच अवघड. राम राम नाना. राम राम. इकडं कोणीकडं. आता इकडं कुंकड म्हणल्यावर आता काय मीच फोन केला त्यांना. नानांना कसं काय ओळखता तुम्ही. तुम्ही मला ओळखायला पाहिजे. तुम्ही मी तेच सांगायचं प्रयत्न समोर आल्यानंतर ओळखतील म्हटलं मी. म्हणजे नानाचं पाहुणं आहे काय तुम्ही. सांगावं त्यांना. तुम्ही लहान मुलगा सापड्याला होता ना, हा ते गावातल्या देवळापाशी होते हा, बारीक तर- पोर. लय दिवस झाले त्याला. तर त्यांचं शिक्षण हे सांभाळ मी केला तो हेच मुलगा आहे अगं बाई. आणत असतो. मग तुम्हाला तेच सांगतोय, ज्याला तुम्ही वाऱ्यावर सोडलं, आज काहीच नसताना त्या मुलासाठी तुम्ही एवढं धावले, तोच तिथं मुलगा आहे. सोडलं, पैसे पुरवले. काही काळानंतर तुमचा संपर्क तुटला, पण ह्यांनी पुढे शिक्षण चालू ठेवलं आणि आज मी सगळं उभा केलंय. लहानाचा मोठा मीच केला त्याला. अरे म्हणजे 12वी पर्यंत मी उचलला बरं का शिक्षणाचा खर्च. मग माझ्यासाठी आईबाप कोण आहेत? तुम्हीच आहेत ना. म्हणून मी तुम्हाला माझ्याकडे आणलंय. म्हणून मी तुम्हाला खरं खोटं बोलायसाठी वडिलांना यांना म्हणून बोलवलं. आम्ही तुम्हाला मगाशी मी तेच बोलले की तुमचे उपकार कधी आम्ही विसरणार नाही. माझ्यासाठी देवापेक्षा तुम्ही पुढे येतो. अरे उपकाराचं काय पोरात यात एवढं. अरे होता लहान तू. म्हणलं कोणी नाही तर आपण सांभाळ करावं याचा. आपली घरची परिस्थिती हालाकीची होती म्हणून म्हणलं नानाला. त्यांनी नाही सांभाळलं म्हणून काय झालं. आजपासून तुम्ही हे तुमचंच घर समजा. हे बघ बाबा लेकरा, मी काय केलं असं तुझ्यासाठी, पण तू इथं आम्हाला एवढं बोलावलं, चहा पाणी केला, तेवढंच लय झालं आम्हाला. अहो, तुम्ही असं का करता? तुमचंच समजा नाही सगळं. मी तुमचं आहे समजा, ही तुमची सुने असं समजा, लेख समजा. आणि एवढं तुमच्या समोर उभा केलंय मी, तुमच्यासाठीच केलं. किती शोधलं विचारा त्यांना. खूप शोधलं त्यांनी, पण लहानाचं मोठं आपणच केलेलं आणि त्या शिक्षण. त्याच्यामुळे तुम्ही ना इथं थांबा. अरे नाना पण आम्हाला आमच्या पोटच्या पोरांनी नाही सांभाळलं, कशाला दुसऱ्याला वजा आमचं. अहो दादा तसं नाही ना, राहावं थोडे दिवस आणि जर आमच्यात काय थोडस काय तुम्हाला वाटलं की मग तुम्ही जाऊ शकता. तिचं म्हणणं पण तर आधी उलशिक जरी राहावं जपताना ना. खोड जरी जाणवली ना, मग तुम्ही जावा. पण असं काय, आम्हाला थोडी संधी तर द्या. अहो पण तुमची सेवा करण्याची संधी द्या आम्हाला. आपल्या लेकराने आपल्याला आखून दिलं, पण याच्यासाठी आपण जे काही केलं त्याची जाण त्याला राहिली. त्याने आज आपल्याला इथं आणलं ना, मग ऐका ना त्याचं थोडं. मग आता ती मस्त स्वयंपाक करते, जेवून जावा सगळे. नाना बरं तुम्ही का? जेवून जा. आणि तुम्ही इथंच आता तुम्ही फ्रेश व्हायचं, त्यांना आंघोळीला पाणी वगैरे देतो मी. पाणी आणि मला एक वगैरे. विचारायचंय फक्त तुम्हाला, ज्यांनी घराबाहेर काढलं त्याला तुम्हाला धडा शिकवायचा आहे का? कारण तुम्ही उभा केलंय त्याला, त्याला जाणीव पाहिजे त्याची. कसं आहे माहितीये का, आपलंच दातन आपलंच वाट, पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. झाली पाहिजे ना. हा ठीक आहे. तुम्हाला स्वयंपाकाचं बघ, आपण जेवून बघू काय असेल. बसा बसा तोपर्यंत पाणी गरम. बसा तुम्ही. हा हेच घरी ना. ये या या या. या भिवू नका तुम्ही, मी आहेत. चला. हर्षल हाय कोणी इथं? ए का काय वरती बरं. या या ना. हेच आहे ना. हे माणसं आलात का परत? काय माणसानी कार्यक्रम करायचं म्हणलं की डोक्याला ताण आहे गाड्या. काय करावं का नाही माणसानी. ही कोण आहे? कोण आहे म्हणजे बाप आहे माझा. बाप आणि आहे तुम्ही मग? कोण आहेत पण? नाही यांना घराबाहेर का काढले? काढलं आता आम्हाला माहिती काय आहे ती. अहो ते माझे सासू आहे ना, सारखी खोकत असती. 4 चौघ कुणी आले ना, काही सोलत वगैरे असले कसं वाटतं ते. अख्खं मग त्यांना खोकत घराबाहेर काढून हाकलून देण्याचं. उद्या यांनी कुठं राहायचं? रस्त्याने जर जीव गेला, धडकले, मेले, कोण मग बघणार? आम्ही म्हणलं ना वृद्धाश्रम मध्ये टाकून देतो. अगं पण जन्म कोणी दिला? हिनेच दिलाय ना जन्म. दिलाय त्यांनी जन्म, मला मस्त मान्य आहे. मग ह्यांनी जर तेच विचार केला, दिला असता तुला कचरा कोंडीत टाकून. हा लहानपणी आजारी पडत नव्हते का तुम्ही लोक? पडत होतो माहिती मला. मग पण आणि ह्यांचं- यांना जर घराबाहेर काढायचं, ह्यांच्या नावावर जर असेल, उद्या ह्यांनी जर प्रॉपर्टी मागितली, गरजच नाही ना तुमची, ते इकून खायला चालू करायला पाहिजे त्यांनी. तुला प्रॉपर्टी ठेवायला नव्हतं पाहिजे. नावावर त्यांच्या. हा म्हणूनच हे तुम्ही नाही नाही, असं केलंय. तुमच्या आई बापाला जर असंच घराबाहेर काढलं तर तुम्ही काय करणार आहेत? तुझ्या आई बापाला जर घराबाहेर काढले, तू असंच जशीन ना बोंबला तिकडे लगेच भावांना त्यांना बोलायला.
पहिली गोष्ट ह्यांना बोलायला नाही पाहिजे, तुला बोलायला पाहिजे. राहिला माझा प्रश्न, हा माझी ओळख करून देतो, मी वकील आहे. हा? हा. आणि ज्यांनी मला सांभाळलंय हम्म. ते हे आहेत. बर अनाथ आश्रमात यांनी सांभाळलं मला. अनाथ- यांनी दिलं होतं त्यांना. तुम्ही काय करा, ह्यांना आहे ना 4-8 दिवस तुमच्या घरी ठेवून बघा. 4-8 दिवस नाही, पहिली गोष्ट आम्ही आमच्याकडे ठेवणार आहेत. विषय तो तुमचा आहे की तुमचा अधिकारच नाही याच्यावरती. यांनी कुलूप ठोकलं ना, तुमची वाट बघायची कुठं असेल ती. नसेल तर पोलीस घेऊन येईल आणि तुम्हाला सांगन सगळं. आणि तुम्हाला पटलं ना तर येत राहा. पहिली गोष्ट यांची सोय काय करायची सांगा आता. आता तुम्ही ए, ठेवताय ना. ना वकील तुला कळतं का सगळं आपल्या अंगलटी? आम्ही तर ठेवणारच आहेत. आम्ही ठेवायसाठीच आम्हाला तुम्हाला जाब विचारायला आलोय, कारण पोरं तर त्यांचं आहे. तुम्ही ऐका की मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आई बाबा विनोद करा बाहेर काढाय पाहिजे, चूक झाली माझी. पण त्यांना तर मी लय बरं सांगितलं थोडस. नवसाचा आहे म्हणलं, नवसाचा तू नवसाचा नवस कशाला म्हणतात. ताप आला तर तुला सांभाळला असेल. हा, तुला काय काय केलं त्यांनी. काय आमची खरंच भाऊ चूक झाली, पण चूक नाही झाली ते आता उगा माझा डोस पडलाय तुला. दोस्ताचं नाही काय. मग टाकायची कोर्टात केस टाकू, काय असं नाही, निश्चित होऊन दे सगळं. नका टाकू. हे गप्प तो टाकू दे. हा, टाकू ठीक आहे, हिच्यामुळे सगळं झालं या. तुला कळतं काय ती आई बाप आहेत माझे एवढा बायको दिवस. तुझी ना 10 पाय ठेव ना. हा, त्यांचे अजून करायसारखे हात पाय तपले करून खाते, पण डायरेक्ट याला पर्याय घराबाहेर काढणं नाही. नाही आई नाना चूक झाली माझी. तुम्ही ना एक काम करू, केस टाकू यांच्यावरती रितशीर. आणि तुम्हाला काय असेल ना, बापाची हिश्श्याची काहीतरी जमीन असेल ना, तुम्ही ही काय चालू करा, काय नाही. आणि बाकीचं सांभाळायला मी आहे. मी नाही नाना, मागत तुमच्यातलं काय. नाना, असं करायचं का? मला दिलंय ना देवाने, बायको दिली सोन्यासारखी. हे तुमच्यासारखे आईबाप दिलेत, गरज नाही मला कोणाची. आणि ह्याला फक्त ना भावासारखा आहे माझ्या, पण यांची बोलण्याची नियत नाही. काय माहितीये का, आतापर्यंत माझा पोरगा आहे म्हणून मी चुका माफ करीत होतो. पण त्याला जर काय वाटत नसेल ना, त्याला पश्चातापच नसेल ना, काय व्हायचं ते कायद्याने होते. चला आपण नाना तसं नका करू, जाऊन दे, चूक झाली माझी. नाही असं इथून पुढे होणार. ठीक आहे, हिच्यामुळे सगळं होतंय नाही म्हणे. नाही नाही, तू तिच्यामुळे काय? होते, तिच्यामुळे डरतं. तुला स्वतःची बुद्धी नाही का? 80-100 किलोचा माणूस तुला स्वतःची बुद्धी दिली का नाही? हाय मग मला बुद्धी. आणि बायकोचे काय नाव पुढं करतो. पण तुम्हाला- एक काम करू, यांना केसाचं ऐका भानगडी की करू. ऐका भाऊ काय केस भानगडी नका करू. अहो ते माझं पोटचं गोळ आहे, त्याच्यावर कुठे केस भानगडी करून कोर्ट कचेरी करीत बसता. आहे इथून पुढे मी आधी हिला जापी ना ग. हिच्यामुळे सगळं होतंय. सारखं डोक्याला माझ्या किरकिरे. जाऊन दे आता, नको रडू. काय कुणाला सांगू मी तरी. अहो, तसा विषय नाही, आम्ही काळजी घेतोच आहे की त्यांची. काळजी. चालू आहेत, औषधं चालू आहेत, त्यांचं पण औषध पाणी करतो. मग आज हे रस्त्यावर का आली? अहो विषय एवढाच आहे की आजारी येते, मग त्यांना मी म्हणतीये शांत बसा जरा. त्यांना आता जिथं त्यांनी घर उभा केलं, एवढं त्यांची आठवण आहे तिथं. मी फक्त काही दिवस त्यांना सांभाळतो आणि तुम्ही दोन्हीकडे राहा. तुमची तयारी असेल तर, नाही तर माझ्याकडे कायमची ठेवायला तयारी मी. तसं नाही, आमची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही माझ्याकडे आलेले 8-15 दिवस राहायचं, तुम्हाला करमन तिकडे. आणि ह्यांनी तुम्ही जर त्यांना नकोसे जर वाटलं ना, मला जर जाणवलं तर तुम्हाला सोडणार नाही मी. तुम्हीच काय करायचं, कधी अधून मधून इकडे येत जा. आणि फक्त हिला त्यांना पण बरं कसं आहे, वाटत. आता बायकोच्या नादाने होतंय, पण आता त्याला त्याची चुकी जर कळाली तर काय. कळाली आहे चूक मला. मला पण माझी चूक कळाली आहे. पण आता ना, नाही करणार मी असं. चला, यांना सांगायचं होतं. चला थोड्या दिवस काही दिवस आता आमच्याकडे राहतील ते. नको ना, राहून दे ना. वाटलं तुम्ही आमच्या घरी या, आमचं घर काय तुम्हाला पत्ता लोकेशन सगळं देतो मी. नाही, ठीक आहे, पण आजचे दिवस राहून देऊन त्याला मी त्यांना तिकडे घेऊन येतो. परत असं करू नका तुम्ही. नाही होणार इथून पुढे असं. तुम्ही लहानपणी आजारी पडले का नाही? यांना विचारा, एखादा अनाथ आश्रम चालवते ती, कसले कसले लहानपणी पोरं आजारी असतात. पडला असताना तुम्ही नशीब आहे तुला, आई बाप आहेत तुला. का नाही तुम्हाला? ज्याला अरे नाहीत पण ना, पुढच्या पिढीने काय हे करावं तुम्हाला असं बघून. तुम्ही जा जर आई बापा उलट त्यांचे पाय धरायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला बी तुमचे लेकर झाले विचारणार, जाब विचारणार आहे की तुम्ही काय केलं, तुला कुठे माझे आजी आजोबा अशी नाही. वाऱ्या सोडले सांगतात का? सगळं गाव सांगत त्यांना, त्या लेकरांना. नाही, इथून पुढे कवाच असं होणार नाही. आजचे दिवस राहून दे ह्यांना, उद्या आजच्या दिवस नाही, आज नाही, आज तर तुमचं हीच नाही. तुम्ही आता उगा मी आलोय म्हणून तुम्ही चला माझ्यासोबत. तुला येऊन तुम्ही तिथे भेटा यायचं घरी. आता आम्हाला जाणून देत तुमचं. आहे चला. थमकी. चला. चला. बघितलं का, तुझ्यामुळे हे सगळं झालं. कळलं का? जेव्हा तुझ्या आई बापाला तुझी भाऊजाई घराबाहेर काढेल ना, तेव्हा तुला कळेल. मी पण तुझ्या नाचण्याने नाचायला लागलो या. तुझ्या आई बाप्पा आधी बोलून घे आणि त्यांना म्हणा माझे आई बापा इथं आणून सोडा, तेव्हाच मी तुला माफ करेन. त्यावर मी तुला बोलणारच नाही.